बघा आता. ओके. एखादं रजिस्ट्रेशन घेतलं एखाद्याने, तर त्याला काही ऑब्लिगेशन्स आहेत ते त्याला ॲप्लिकेबल होतात. अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स मेंटेन करा, इनवॉइस बनवा. आता एखादा व्यक्ती जेव्हा अकाउंट मेंटेन करतो आणि त्याचे इनवॉइस बनवतो, त्याचे 2 बिझनेस आहेत. एक बिझनेस फूडवेअरचा आहे, दुसरा त्याचा इलेक्ट्रॉनिक वस्तूचा बिझनेस आहे, म्हणजे टी व्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन. आता या दोन्ही बिझनेस करता तो एकच GSTN वापरू शकतो. रजिस्ट्रेशन त्यांनी नंबर एकच घेतलेला आहे, पण त्या एका नंबरवरती तो एका राज्यामध्ये कितीही बिझनेस करू शकतो. जेव्हा आपण इन्फॉर्मेशन फिलअप करतो GST पोर्टलला, तर त्यामध्ये ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस मेन्शन केला, तर तुम्ही त्या ॲडिशनल प्लेस ऑफ जो बिझनेस आहे त्या वेगळ्या ॲड्रेसवरती वेगळा बिझनेस करू शकतो. एखाद्याचं एकच जागा आहे. डीमार्टला कसं आहे की अनेक वस्तू मिळतात, पण तिथे कसं आहे, जर वेगळ्या ठिकाणी वेगळा बिझनेस असेल तर तुम्ही 2 ठिकाणी वेगळे इनवॉइस बनवणार, परचेस सेल्सचं डिपार्टमेंट वेगळं असणार, माणसं सगळं बनवणं वेगळं असणार, आणि मग दोन्हीकडे डेटा एकत्र आणायचा, आणि मग तो एकत्र डेटा आणून त्याचं इन्फॉर्मेशन जी गव्हर्नमेंटला रिक्वायर्ड आहे ती GSTR 1मध्ये आणि 3मध्ये फिलअप करायची. हे सगळं करणं सोपं वाटतं तुम्हाला? तुमचा महिना संपला तर तुम्हाला 11 तारखेपर्यंत GSTR 1 भरायचं आहे. मग 2 वेगवेगळ्या ठिकाणचे इनवॉइस एका ठिकाणी आणायला लागतील किंवा एका ठिकाणी पाठवायला लागतील. मग दोन्ही कडनं डेटा गेला तरच काम होणार. एकीकडनं गेला, एकीकडनं नाही गेला तर मिसमॅनेजमेंट होणार. जर एखाद्या रजिस्टर्ड पर्सनला त्याच्या मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन स्टेट किंवा युनियन टेरिटरी त्याला जर सेपरेशन पाहिजे असेल तर तो त्याकरता त्याला सुविधा आहे, त्याकरता त्याला तरतूद आहे की सेक्शन 25(2) अ पर्सन सिकिंग रजिस्ट्रेशन अंडर धिस ॲक्ट शॅल बी ग्रँटेड अ सिंगल रजिस्ट्रेशन इन अ स्टेट ऑर युनियन टेरिटरी. रजिस्ट्रेशन सिंगल मिळतं, सिंगल घ्यावंच लागतं. जर एखादा व्यक्ती रजिस्ट्रेशन घेण्याकरता जर का लायबल होत असेल सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे, तर त्याला ॲटलिस्ट सिंगल रजिस्ट्रेशन हे घ्यावंच लागतं. आणि जर अनेक ठिकाणी बिझनेस असतील, मल्टिपल प्लेसेसला बिझनेस असतील त्याचे, तर त्याकरता खाली म्हटले प्रोव्हाइडेड दॅट अ पर्सन हॅव्हिंग मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस इन अ स्टेट ऑर युनियन टेरिटरी मे बी ग्रँटेड अ सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर इच सच प्लेस ऑफ बिझनेस सब्जेक्ट टू सच कंडिशन्स ॲज मे बी प्रिस्क्राईब. एका स्टेटमध्ये किंवा एका युनियन टेरिटरीमध्ये एकाहून जास्त रजिस्ट्रेशन जर पाहिजे असेल तर गव्हर्नमेंट ते ग्रँट देणार, पण काही अटी शर्तीवरती. ओके. मे बी ग्रँटेडचा अर्थ काय? परमिशन मागितली तर मिळू शकेल, पण काही अटी शर्तीची पूर्तता केली तर. आता याच्यामध्ये रूल 11(1), 11(2) आणि 11(3) ह्या 3, म्हणजे ह्याला जसं आपलं ॲप्लिकेशन करता रूल 8 आहे, व्हेरिफिकेशन 9ला होतं, मग ग्रँट सर्टिफिकेट GSTचं रूल 10ला होतं. आता रूल 11 काय करणार? बघा काय दिलं आहे. रूल 11(1) काय दिलं आहे? एनी पर्सन हॅव्हिंग मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस within a state or union territory requiring a separate registration for any such place of business under section 25(2) shall be granted separate registration in respect of each such place of business subject to the following condition. हो, फॅन लाव. ते इकडचं बटन खालचा ट्यूबलाईट पण लावा इकडचं. 2-3 पाहिजे.
ओके. आता सेक्शन 2 मध्ये क्लॉज 85 मध्ये एक डेफिनेशन आहे. प्लेस ऑफ बिझनेस इन्क्लूड्स अ प्लेस फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरीली कॅरीड ऑन and includes a warehouse, godown and any other place where a taxable person stores his goods, supplies or receives goods or services or both, or a place where a taxable person maintains his books of account. Additional place of business मध्ये हे सगळं येतं. ज्या ॲक्टिव्हिटीज इथे होतात, जर मॅन्युफॅक्चरर असेल, a place from where the business is ordinarily carried on and includes a warehouse, godown or any other place where a taxable person stores his goods, supplies or receives goods or services or both, or a place where a taxable person maintains his books of account. हे सगळे प्लेस ऑफ बिझनेसचेच भाग आहेत. बिझनेसच्याच साठीचे हे असलेल्या जागा आहेत. सच पर्सन जर त्याचा मोर दॅन वन प्लेस ऑफ बिझनेस असेल या डेफिनेशनप्रमाणे, किंवा तो ॲक्टिव्हिटीज बिझनेसच्या ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटीज दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज तो करत असेल आणि त्याला सेपरेशन पाहिजे असेल, तर कंडिशन बघा काय. ओके. सच पर्सन शॅल नॉट पे टॅक्स अंडर सेक्शन 10 म्हणजे कंपोजिशन स्कीम for any of his place of business if he is paying tax under section 9. For any other place of business म्हणजे एका प्लेस साठी जर का रेग्युलर सेक्शन 9 प्रमाणे रजिस्ट्रेशन घेतलं असेल, तर दुसऱ्या प्लेस साठी कंपोजिशन स्कीम मध्ये रजिस्ट्रेशन घेता येणार नाही. All separately registered places of business of such person shall pay tax under the act on supply of goods or services or both made to another registered person, registered place of business of such person. आता हे काय दिलंय बघा, पुन्हा असतो, पुन्हा एकदा मी हे वाचतो बघा. ऑल सेपरेटली रजिस्टर्ड प्लेस ऑफ बिझनेस ऑफ सच पर्सन. आता तो सच पर्सन म्हणजे आपण धरूया की समजा तुम्ही आहात नितीन सर, तुम्ही एक बिझनेस तुमचा रजिस्टर केला आहे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा, आणि दुसरा तुमचा बिझनेस आहे समजा फूटवेअरचा. तुम्ही फूटवेअरच्या बिझनेससाठी वेगळ्या लोकांना अपॉइंट केलं, वेगळी मॅनेजमेंट आहे, वेगळ्या एरियामध्ये तो शॉप आहे. आता ऑल सेपरेटली रजिस्टर्ड प्लेसेस ऑफ बिझनेस, तुमचा एक बिझनेस टिळक रोडला आहे, दुसरा समजा MG रोडला आहे, महात्मा गांधी रोडला आहे. ओके. शॅल पे टॅक्स अंडर द ॲक्ट ऑन सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ. तुमचं इलेक्ट्रॉनिक शॉपचं दुकान, इलेक्ट्रॉनिक आयटमचं शॉपचं दुकान, जी शॉप आहे तिकडनं तुमचा मोबाईल लागला तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी फूटवेअरच्या, तुम्ही गुड्स सप्लाय केला, तर काय म्हणता इथे, शॅल पे टॅक्स अंडर द ॲक्ट on supply of goods or services or both made to another registered place of business of such person and issue a tax invoice or bill of supply as the case may be for such supply. जर तुमच्याच एका रजिस्टर्ड बिझनेसनी दुसऱ्या रजिस्टर्ड बिझनेसला जर सप्लाय केला, तर जर तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करत असाल तर टॅक्स इनवॉइस इश्यू करायचा असतो, आणि जर तुम्ही एक्झाम किंवा न्यूडेट सप्लाय करत असाल तर बिल ऑफ सप्लाय त्याच्यामध्ये टॅक्स कलेक्ट होत नाही. फक्त गुड्सचं डिस्क्रिप्शन असतं, बाकीची माहिती असते, त्यात टॅक्स कलेक्ट होत नाही. हे इश्यू करायला पाहिजे. ओके. दोन कंडिशन काय आहेत. पहिली कंडिशन इथे ए मध्ये काय होतं, सच पर्सन हॅज मोर दॅन वन प्लेस ऑफ बिझनेस ॲज डिफाईन इन 285. दोन वेगळे बिझनेस, दोन वेगळे प्लेस असले पाहिजेत. दुसरा, रेग्युलर स्कीममध्ये जर एक बिझनेस असेल तर दुसऱ्या बिझनेस करता कंपोजिशन स्कीम मिळणार नाही. आणि दोन सेपरेट रजिस्टर्ड बिझनेस मधला जो काय व्यवहार असेल, जे ट्रान्झॅक्शन असेल आयदर गुड्सचा किंवा सर्व्हिसेसचा, जर सप्लाय केला गेला गुड्स किंवा सर्व्हिसेसचा, तर त्याचा इनवॉइस किंवा बिल ऑफ सप्लाय त्याच्या सप्लायच्या स्वरूपाप्रमाणे इश्यू करायला पाहिजे.
एक्सप्लेनेशन. आता एक्सप्लेनेशन काय सांगते, फॉर द पर्पजेस ऑफ क्लॉज बी, हा क्लॉज बी आहे. ओके, इट इज hereby clarified that where any place of business of a registered person that has been granted a separate registration becomes ineligible to pay tax under 10, all other registered place of business of the said person shall become ineligible to pay tax under the said section. मी वाचलं, तुमच्या लक्षात आलं? आलं लक्षात तुमच्या? टॅक्स पे करायला हे नाही म्हणजे एकच आहे ना, आणि फक्त बिल इनवॉइस बिल द्यायचं विदाउट टॅक्स. हे बी मध्ये जे दिलेलं आहे त्याचा रेफरन्स इथे वापरला त्यांनी. आणि काय म्हटलं बघा, बी मध्ये काय म्हटलं, सच पर्सन शॅल नॉट पे टॅक्स अंडर सेक्शन 10 फॉर एनी ऑफ हिज प्लेसेस ऑफ बिझनेस इफ ही इज पेइंग टॅक्स अंडर सेक्शन 9. बघा, ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या, ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. मी ह्याच्यावरती अगोदर जेव्हा सांगितलं तेव्हा मी फार वेळ घालवला नाही, म्हटलं एक्सप्लेनेशन सांगू आणि परत मागे येऊ. तुम्हाला ह्याचा अर्थ काय लागतो, सच पर्सन शॅल नॉट पे टॅक्स अंडर सेक्शन 10 फॉर एनी ऑफ हिज बिझनेस, आणि पुढे इफ म्हटले, सच पर्सन शॅल नॉट पे टॅक्स अंडर सेक्शन 10 फॉर एनी ऑफ हिज प्लेसेस ऑफ बिझनेस इफ ही इज पेइंग टॅक्स अंडर सेक्शन 9 फॉर एनी अदर प्लेस ऑफ बिझनेस. याचा अर्थ तुम्हाला काय लागतो, तुमचा जो फूडवेअरचा बिझनेस आहे हा जीएसटी रजिस्टर पहिल्यांदा तुम्ही केला. ओके, केला. तुम्ही रजिस्टर करताना तुम्हाला चॉईस काय होता, कंपोजिशन स्कीम घ्यायची का रेग्युलर स्कीम घ्यायची? तुम्ही कंपोजिशन घेतलं असेल. इफ ही इथे काय म्हटलं, इफ ही इज पेइंग टॅक्स अंडर सेक्शन 9, तुमचा सेक्शन 9 मध्ये नाहीच आहे, तुमचा सेक्शन 10 प्रमाणे रजिस्टर आहे. तर सच पर्सन शॅल नॉट पे टॅक्स अंडर सेक्शन 10 तुम्हाला दुसरा बिझनेस करता 10 केव्हा मिळणार नाही, जर पहिल्या बिझनेसचा तुमचा जर का सेक्शन 9 मध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तुम्ही सेक्शन 9 मध्ये प्रमाणे टॅक्स जमा करण्याचा ऑप्शन चूज केला. इथे काय म्हटलं, इफ ही इज पेइंग टॅक्स अंडर सेक्शन 9. हां, पण जर 10 असेल तर 10 मिळेल ना. गव्हर्नमेंटचं काय आहे, किंवा जर तुमच्याकडे इथे 9 आहे आणि दुसरा 10 पाहिजे तर नाही मिळणार. म्हणजे इथे इनडायरेक्टली यांना काय सांगायचं आहे, तुमचे जे सेपरेट रजिस्टर्ड बिझनेस असतील एकाहून जास्त 2, 3, 4 ते सगळे आयदर तुम्ही रेग्युलर टॅक्स पेअर व्हा किंवा तुम्ही कंपोजिशन डिझर व्हा. सेपरेट रजिस्टर्ड बिझनेस असेल, सेपरेटली ज्या तुम्ही दुसऱ्यांदा रजिस्ट्रेशन घ्याल तेव्हा पहिला बिझनेस कंपोजिशनमध्ये आहे, दुसरा कंपोजिशनमध्येच घ्यायला लागेल. पहिला रेग्युलर आहे, दुसरा रेग्युलरच घ्यायला लागेल, कंपोजिशन मिळणार नाही. हे दिलंय काय, सच पर्सन शॅल नॉट पे टॅक्स अंडर सेक्शन 10 फॉर एनी ऑफ हिज प्लेसेस ऑफ बिझनेस इफ ही इज पेइंग टॅक्स अंडर सेक्शन 9 फॉर एनी अदर प्लेस ऑफ बिझनेस. याचा अर्थ आपण असा काढू शकतो का की जर एखादा कंपोजिशन डीलर असेल त्याला सेकंड रजिस्ट्रेशन मिळणार नाही, असा अर्थ नाही करता येणार. मग काय म्हटलंय की ज्या वेळेस तुमचा पहिला बिझनेस जर सेक्शन 9 मध्ये असेल तर दुसरा सेक्शन 10 मध्ये असू शकत नाही. पण जर पहिला इफ ही इज पेइंग टॅक्स अंडर सेक्शन 10च आहे, जर पहिला कंपोजिशन स्कीम मध्ये आहे तर दुसरा सच पर्सन शॅल पे टॅक्स अंडर सेक्शन 10. तुमचे जे मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस आहे तिकडे तुम्हाला आयदर सेक्शन 9 प्रमाणे टॅक्स डिपॉझिट करता येईल किंवा सेक्शन 10 प्रमाणे डिपॉझिट करता येईल. सेक्शन 9 मध्ये तुम्हाला टॅक्स इनवॉइस बनवायला लागतो, टॅक्स कलेक्ट करायला लागतो, अशा प्रकारचा सेक्शन 9 आहे. आणि कंपोजिशन स्कीम मध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही आणि कंपोजिशन स्कीम मध्ये एक फिक्स
गव्हर्नमेंटने रेट दिलाय की जर तुम्ही समजा एक तुमचा कपड्याचा बिझनेस आहे, साड्या, ड्रेस मटेरियल, शर्ट पीस, पॅन्ट पीस, तुम्ही ते विकाल, कस्टमरकडनं बाहेरकडनं कुठलाही टॅक्स कलेक्ट नाही करायचा. पण तुम्ही जेवढ्याचा माल विकलाय, समजा 1 लाखाचा माल महिन्याला विकला, त्याच्यावरती 0.5% CGST, 0.5% AGST गव्हर्नमेंटकडे जमा करायचं स्वतःच्या पॉकेटमधला. कस्टमरकडनं बाहेरकडनं कुठलाही टॅक्स कलेक्ट करण्याचे त्यांना अधिकारच नाही. फक्त तुम्ही काय बनवायचं, कंपोजिशन नंबर टाकायचा आपल्या इनवॉइसवरती. तो इनवॉइस जो आहे त्याला बिल ऑफ सप्लाय म्हणतात, यावर टॅक्स कलेक्शन होणार नाही. पण सप्लायरकडनं जो इनवर्ट सप्लाय घेतला जाईल त्यावर टॅक्स देऊन तो घेतला जाईल. तो टॅक्स जो दिला त्याचा कुठलाही इनपुट टॅक्स क्रेडिट अलाउ होत नाही कंपोजिशन स्कीमला. कंपोजिशन स्कीमला काय, तुम्ही 3 महिन्यातनं एकदा टॅक्स भरायचा आहे. कंपोजिशन स्कीममध्ये 3 महिन्यातनं एकदा टॅक्स भरायचा आहे. कॉम्प्लायन्सेस कॉस्ट काय नाही. तुम्ही सांगा की तुम्ही किती रुपयाचा माल विकला आणि त्याच्यावरती टॅक्स तुम्हाला जमा किती करायचा आहे, बस तेवढं काम केलं ते कंपोजिशन डीलरचं काम झालं. म्हणजे जे छोटे व्यापारी आहेत किंवा ज्यांना कॉम्प्लायन्सेस कॉस्ट परवडत नाही किंवा त्यांना अकाउंट्स रेकॉर्ड्स मेंटेन करण्याचा खर्च परवडत नाही, त्यांच्याकरता गव्हर्नमेंटने सोपी स्कीम दिली आहे. तुम्हाला आम्ही एक बेनिफिट देतो, तुम्ही ITC सरेंडर करा. टॅक्स तुम्ही कलेक्ट करायचा नाही आणि ITC तुम्ही क्लेम करायचा नाही, चालणार आहे. मग टॅक्स रेट 1%. जे मटेरियल विकतायत त्याचा GST मध्ये टॅक्स रेट जे परचेस करतील तेव्हा 12% असेल, 18% असेल, तो देऊन त्यांना परचेस करायला लागेल. पण कस्टमरकडनं कुठलाही टॅक्स कलेक्ट करायचा नाही आणि जो प्रिस्क्राईब रेट आहे 1%, हॉटेलला 5% आणि काही सर्व्हिसेससाठी पण ती स्कीम मिळते त्यात 6%. समजा आर्किटेक्ट आहे किंवा एखादं तुमचं ब्युटी पार्लर असेल किंवा सलून असेल, त्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे गेला, ट्रान्झॅक्शन घ्यायला लागेल. मग त्यांना कंपोजिशन स्कीम मिळते, पण त्यांच्याकरता 50 लाखापर्यंत कंपोजिशन स्कीम मिळेल. 50 लाखाच्या पुढे ते इलिजिबल राहत नाही. सर्व्हिस प्रोव्हायडर करता 50 लाखाचा लिमिट आहे आणि रेस्टॉरंट सर्व्हिस करता आणि इतर गुड्सच्या सप्लाय करता लिमिट आहे 1.5 करोड. 1.5 करोडच्या पुढे जर का ॲग्रिगेट टर्नओव्हर गेला तर तो टॅक्सेबल पर्सन इलिजिबल होतो. तो रजिस्टर्ड पर्सन जो आहे, तो GST मध्ये रजिस्टर आहे, तो पात्र राहत नाही कंपोजिशन स्कीम करता. मी तुम्हाला आता बी पॉईंट क्लिअर करून दिला. ओके, आता मी पुन्हा एक्सप्लेनेशन वाचू. कंपोजिशन स्कीमला लिमिट आहे. कंपोजिशन स्कीम तोपर्यंतच मिळेल जोपर्यंत त्याची इलिजिबल क्रायटेरिया एक्सिड करत नाही. हॉटेल करता इलिजिबल क्रायटेरिया आणि जे गुडचे सप्लायर आहेत, समजा तुमचं मोबाईलचं दुकान आहे, इलेक्ट्रॉनिक आयटमचं दुकान आहे, कपड्याचं दुकान आहे, ग्रोसरी स्टोर आहे, फुटवेअर आहे आणि तुम्ही त्याकरता कंपोजिशन स्कीम चूज केलेली आहे. ओके, आता तुमचे जेवढे बिझनेस रजिस्टर असतील त्या सगळ्या बिझनेसचा ॲग्रिगेट टर्नओव्हर किती आहे, 1.5 करोडच्या खाली आहे. तोपर्यंत तुम्ही कंपोजिशन स्कीममध्ये राहाल. ज्या दिवशी ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सिड होईल, 1.5 करोडच्या पुढे जाईल, ॲटोमॅटिक तुम्ही त्या स्कीममधनं बाहेर जा. आता मी वाचतो एक्सप्लेनेशन. फॉर द पर्पज ऑफ क्लॉज बी मध्ये सांगितलं ना, एकाच स्कीममध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे. इट इज हेअर बाय क्लॅरिफाईड दॅट, काय क्लॅरिफाय केलं जाते, व्हेअर एनी प्लेस ऑफ बिझनेस ऑफ अ रजिस्टर्ड पर्सन. तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही घेतलेलं आहे आणि तुमचे 4 बिझनेस रजिस्टर आहेत. दॅट हॅज बीन ग्रँटेड अ सेपरेट रजिस्ट्रेशन बिकम्स इनएलिजिबल केव्हा होईल, टू पे टॅक्स अंडर सेक्शन 10. जर सेक्शन 10 मध्ये रजिस्टर असलेले इनएलिजिबल झाले, ऑल अदर रजिस्टर्ड प्लेसेस ऑफ बिझनेस ऑफ द सेड पर्सन शॅल बिकम इनएलिजिबल टू पे टॅक्स अंडर द सेड सेक्शन. एक तर 1.5 करोडचा ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे, तो मुद्दा एक आहे. तसंच आणखीन काय दुसरे मुद्दे आहेत, ते म्हणजे कंपोजिशन स्कीम घेतली असेल
तर राज्याबाहेर सप्लाय करता येत नाही. तुमच्या 4 ठिकाणचे प्लेसचे बिझनेस आहेत किंवा 2 आहेत आणि एका प्लेसही काय केलं, राज्याबाहेर सप्लाय केला, इंटरस्टेट सप्लाय केला. कंपोजिशन डीलर राज्याबाहेरनं परचेस करू शकतो, सेल नाही करू शकत, आउटवर्ड सप्लाय नाही करू शकत. तो इलिजिबल झाला. ए बिझनेस इनएलिजिबल झाला, त्याला रेग्युलर स्कीममध्ये यायला लागेल. बीला पण रेग्युलर स्कीममध्ये यायला सगळ्याला या. हो, त्यांनी काय सांगितलंय की एकाच स्कीममध्ये 4ही बिझनेस तुमचे पाहिजे, ते 4 असेल तर. ॲग्रिगेट टर्नओव्हर एक वेगळा विषय, पण जे तुम्हाला कंडिशन दिल्यात, काही गुड्स आहेत त्याचा सप्लाय कंपोजिशन डीलरनी करता कामा नये. काही गुड्स आहेत त्यांना कंपोजिशन स्कीम मिळत नाही. तर टोबॅको आहे, पान मसाला आहे, तर तुम्ही तो बिझनेस सुरू केला एका ठिकाणी. काय झालं, तो गुड्स विकायचा असेल, तुम्ही इलिजिबल होणार आहात. मग एक जर नंबर इलिजिबल झाला त्याला रेग्युलर स्कीममध्ये यायला लागेल, दुसऱ्या बिझनेसला पण रेग्युलर स्कीममध्ये यायला. राज्याबाहेर सप्लाय करू नका. दिलेले गुड्स आहेत तेच तुम्ही सप्लाय करा. जे रिस्ट्रिक्टेड गुड्स आहेत ते सप्लाय करू नका. म्हणजे अपात्र होण्याची कारणं काय आहेत, त्या कारणांना जर हात लावला गेला, त्या कारणामुळे जर अपात्र झाला एखादा बिझनेस, अदर रजिस्टर प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द सेड पर्सन शॅल बी बिकम इलिजिबल टू पे टॅक्स अंडर द सेड सेक्शन. ओके, कळलं. इथे दिलेलं आहे की तुम्ही एकाच प्रकारच्या मेथडनी टॅक्स द्यायचा आहे, आयदर रेग्युलर किंवा कंपोजिशन. रेग्युलरमध्ये काय प्रॉब्लेम नसतो, कंपोजिशनमध्ये इलिजिबल क्रायटेरिया आहे. तो क्रायटेरिया जोपर्यंत पाळला जातोय तोपर्यंत कंपोजिशन स्कीम राहील. पण जर एक जरी बिझनेस त्याकरता अपात्र झाला तरी तो क्रायटेरिया नाही पाळला, तर मग तो बिझनेस अदरवाईज अदर बिझनेस हे सगळे रेग्युलर सेक्शन 9 प्रमाणे टॅक्स पे करतील. त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळेल, पण तुम्ही काही कंडिशन्स, काही अटी शर्ती जर का पूर्ण करत असाल तर ह्या अटी शर्तीचं पालन जोपर्यंत होईल तोपर्यंत काय होईल, म्हणजे तुम्हाला जर काय 2 नंबर तुम्ही घेतलेले आहेत, 2 नंबर घेतलेले आहेत, ते आयदर कंपोजिशनमध्ये राहतील किंवा रेग्युलरमध्ये राहतील. आणि जर त्याप्रमाणे इलिजिबल झाला कंपोजिशन स्कीममधला एक बिझनेस, दुसरा बिझनेस रेग्युलर स्कीममध्ये येईल. मग तुम्हाला इन्व्हेस्ट बनवायला लागेल, टॅक्स इन्व्हेस्ट बनवायला लागेल, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल, कॉम्प्लायन्सेस मग करणार. GSTR 1, GSTR 3B हे आपल्याला रेग्युलर टॅक्स पेअरला आहे आणि कंपोजिशनला GSTR 4 आहे, तो इयरली असतो आणि CMP 08 पेमेंट ती क्वार्टरली करायचं असतं. त्यात फार काय माहिती द्यायला लागेल. CMP 08 CMP कंपोजिशन CMP 08. तुम्ही काही विका, त्यांना GST लावू नका आणि हे एवढा तुमचा सेल टाकून दिल्यामुळे बरोबर. आता बघा, सेपरेट रजिस्ट्रेशन ॲप्लिकेबल फॉर इच प्लेस ऑफ बिझनेस. रजिस्टर्ड पर्सन opting to obtain separate registration for a place of business shall submit a separate application in form GST REG 01 in respect of such place of business. ॲप्लिकेशन द्यायचं आहे तेच द्यायचं आहे जे आपण नॉर्मली देतो. जेव्हा रजिस्ट्रेशनसाठी आपण ॲप्लिकेशन करतो तेव्हा आपल्याला जो फॉर्म आहे तो फॉर्म GST REG 01च आहे. द प्रोव्हिजन्स ऑफ रूल 9 मध्ये डिपार्टमेंटचं काम आहे व्हेरिफिकेशन करणं, आणि रूल 10 मध्ये सर्टिफिकेट अप्रूव्ह होतं, म्हणजे रजिस्ट्रेशन मिळतं, अप्रुव्हल मिळतं आणि सर्टिफिकेट ग्रँट केलं जातं. रिलेटिंग टू द व्हेरिफिकेशन अँड द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल मुटॅटिस मुटॅन्डिस अप्लाय टू अन ॲप्लिकेशन सबमिटेड अंडर दिस रूल. रूल 11 प्रमाणे तुम्ही सबमिट करा. रूल 8 कधी लागतो, तुमच्या रजिस्ट्रेशन जो पहिलं आहे तेव्हा लागतो. रूल 11 प्रमाणे तुम्ही दुसरं रजिस्ट्रेशन घ्याल, तिसरं घ्याल, चौथं घ्याल, तेव्हा तुम्हाला ते रूल 11 प्रमाणे मिळतं. सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे एखादा व्यक्ती जेव्हा रजिस्ट्रेशन घ्यायला लायबल होईल तेव्हा त्यांनी 30 दिवसाचं रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे ॲज पर रूल 8. पण एखादा व्यक्ती एका बिझनेस रजिस्टर आहे आणि तो सेपरेट प्लेससाठी सेकंड रजिस्ट्रेशन ज्यावेळेस घ्यायला जातो तेव्हा त्याला रूल 8 प्रमाणे ॲप्लिकेशन द्यायचं नाही. फॉर्म तोच आहे पण रूल 11 प्रमाणे ॲप्लिकेशन द्यायचं आहे. ऑलरेडी रजिस्टर आहे
पण दुसऱ्या ठिकाणच्या वेगळ्या स्वरूपाच्या बिझनेस करता मला वेगळं रजिस्ट्रेशन पाहिजे. किंवा तुमचा सेम बिझनेस आहे, तुमचं फुटवेअर आहे पनवेलला आणि तुम्हाला फुटवेअरच शॉप काढायचं आहे न्यू पनवेलला, पण तुम्हाला दोन्हीकडे काय पाहिजे, रजिस्ट्रेशन वेगवेगळं पाहिजे. तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता, ते रूल 11 प्रमाणे येईल. मग रूल 9 आणि 10 त्याला ॲप्लिकेबल होईल, पण म्युटॅटिस म्युटॅन्डिस यथावश्यक परिवर्तनासहित. आणि दोन्ही शूजचे शॉप आहेत, एकावर तुम्ही चालू शकतात का, एका GST मध्ये? हो, नॉर्मली तुम्हाला रजिस्ट्रेशन एकच घ्यायचं आहे. जर हां, तुम्ही कितीही बिझनेस करा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कितीही बिझनेस करा, किती प्रकारचे बिझनेस करा, तुम्हाला रजिस्ट्रेशन एकच पुरेसं आहे. पण गव्हर्नमेंटला जी माहिती द्यायला लागते, जे कॉम्प्लायन्सेस करावे लागतात, कॉम्प्लिकेटेड होत जातं. जर तुम्हाला ते गुंतागुंतीचं वाटत असेल आणि तुमचा टर्नओव्हर खूप जास्त असेल आणि तुम्हाला सेपरेट रजिस्ट्रेशन घेणं परवडत असेल, तुमची इच्छा असेल, तर या कुठल्याही क्रायटेरियासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन घेऊ शकता, सेपरेट रजिस्ट्रेशन घेऊ शकता. फक्त नियम काय की तुमचे सगळे बिझनेस आयदर सेक्शन 9 प्रमाणे टॅक्स पे करतील किंवा सेक्शन 10 प्रमाणे टॅक्स पे करतील. सेक्शन 10 प्रमाणे जर एखादा बिझनेस अपात्र झाला, कंपोजिशन स्कीममध्ये राहिला, तर इतरही सगळे बिझनेस अपात्र होतील. आता एक बिझनेस आहे, रायगड जिल्ह्यात आहे, रत्नागिरी जिल्ह्यात एक पॉईंट आहे, एकाच रजिस्ट्रेशनच्या अंडर एकाच मालकाचे, तर त्याला त्या तारखा तरी त्याच्या विभागातल्या याच्याकडे करून टाकतात. तुम्ही ज्या वेळेस रजिस्ट्रेशन घेता, महाराष्ट्रामध्ये समजा एक डीमार्ट सारखे समजा एखादं त्यांचं एकच नंबर समजा घेतला आहे, त्यांना एकच नंबर चालू शकतो. त्यांचे भले प्रत्येक शहरामध्ये त्यांचा बिझनेस असेल, त्यांना एकच नंबर चालू शकतो, पण त्यांना त्यांचा सगळा डेटा जो आहे तो एका ठिकाणी कलेक्ट करता येत असेल तर वेल अँड गुड, त्यांना सेकंड नंबरची गरज नाही. जर तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वापरून सगळ्या तुमच्या रजिस्टर, तुमच्या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणचा डेटा तुम्ही एकाच ठिकाणी जर का मेंटेन करू शकत असाल, तर तुम्हाला सेकंड नंबरची गरजच नाही. आणि जर तुम्हाला सेकंड नंबरची गरज नाही, तर तुम्हाला कायदा बंधनकारक नाही सेकंड नंबर घेण्याकरता. पण जो प्रत्येकाला काही जमणार नाही ना, डेटा दोनकडचा डेटा एका ठिकाणी ठेवणं जमणार नाही. मग ज्याला जमणार नाही त्यांनी रजिस्ट्रेशन वेगळं तो घेऊ शकतो. सेपरेट रजिस्ट्रेशन ज्याला गरजेचं आहे, ज्याला इच्छा आहे घेण्याची, त्याला गव्हर्नमेंट देणार, तर तो मागणी करेल तर रूल 11 प्रमाणे ॲप्लिकेशन द्या आणि त्या अटी शर्ती तुम्ही पाळू शकत असाल तर तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. आता स्टेट बँक कसं होतं, रजिस्ट्रेशन हे आपल्याला स्टेट वाईज करायला लागतं. आता जर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्यांना इच्छा असो नसो, त्यांची दुसऱ्या स्टेटमध्ये ब्रँच असेल, त्यांना रजिस्ट्रेशन करायच लागेल. आता स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, हॅव्हिंग ब्रँचेस ऑल ओव्हर इंडिया, विल हॅव टू टेक रजिस्ट्रेशन इन ईच स्टेट. प्रत्येक स्टेटमध्ये एक रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. स्टेट बँक ऑफ इंडिया हॅज 200 ब्रँचेस इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. आता इट कॅन डिक्लेअर मुंबई मेन ऑफिस ॲज द प्रिन्सिपल प्लेस and other branches as additional places and take single registration for the state of Maharashtra. महाराष्ट्राच्या स्टेट बँकेच्या 200 ब्रँचेससाठी एकच नंबर पुरेसा आहे. आता बँकेचं कसं होतं, त्यांचा सर्व्हर सेंट्रलाइज आहे. तुम्ही कुठल्याही बँकेत पैसे भरा, कुठल्याही ATM मधनं काढा, कुठल्याही बँकेत काय असेल विड्रॉ करायला तिथे काढा, पैसे कुठेही जमा करा. आपण कुठल्याही शाखेत पैसे जमा करतो, कुठेही विड्रॉ करतो. त्यांचा कसं सिस्टम सेंट्रलाइज आहे. 200 ब्रँचसाठी पण त्यांना एका रजिस्ट्रेशनवरती त्यांचं काम होऊ शकतं. पण ज्यावेळेस त्यांनी गव्हर्नमेंटला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्या इन्फॉर्मेशनमध्ये त्यांना डिक्लेअर करायला लागतं की माझं प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस काय. म्हणजे जर गव्हर्नमेंटला कम्युनिकेट करायचं असेल, काय नोटीस पाठवायची आहे, काय विचारणा करायची आहे, ते कुठे करणार, प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेसला करणार. आणि इतर तुमचे ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस कुठे कुठे आहे, त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटला देणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या ज्या ठिकाणावरनं ॲक्टिव्हिटी करता, मेन ॲक्टिव्हिटी किंवा तिकडे तुमचं गोडाऊन आहे, वेअर हाऊस आहे, अकाउंट ऑफिस आहे, हे सगळे ॲड्रेस डिक्लेअर करावे लागतात रजिस्ट्रेशन घेताना. किंवा नंतर जर तुम्ही बिझनेसचे ॲडिशनल प्लेस वाढवले, बदलले, किंवा तुम्ही प्रिन्सिपल प्लेस जरी बदलला, तर मग त्याचे अमेंडमेंटचे प्रोव्हिजनप्रमाणे
तुम्ही गव्हर्नमेंटला सगळी माहिती देणं गरजेचं असतं आणि जर ती माहिती तुम्ही दिलेली आहे त्यात काय बदल झाला तर बदललेली माहिती तुम्हाला गव्हर्नमेंटला वेळोवेळी कम्युनिकेट ही करावी लागते. त्याची तरतूद अमेंडमेंटमध्ये आहे. आज तुम्ही जी माहिती दिली ती आजची आहे. तुमच्या बिझनेसच्या ॲक्टिव्हिटी बदलल्या, तुमच्या बिझनेसचा ॲड्रेस बदलला, ऑथोराइज सिग्नेटरी बदलला, मोबाईल नंबर बदलला, ईमेल ॲड्रेस बदलला, तुम्ही आत्ता दिलेली माहिती आहे ॲड्रेस प्रूफ ॲड्रेस जो आहे तो बदलला किंवा आणखी तुमचा बिझनेस 3-4 ॲड्रेसला तुम्ही एक्सपांड केला तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला अमेंडमेंटच्या सेक्शनप्रमाणे गव्हर्नमेंटला देणं गरजेचं आहे. 200 ब्रँच करता स्टेट बँक ऑफ इंडिया एकच रजिस्ट्रेशन घेऊन GSTचे कॉम्प्लायन्सेस करू शकते. आता बघा रिलायन्सचं कसं आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा एक बिझनेस आहे रिटेल स्टोअर्स हॅव्हिंग 2 प्लेसेस ऑफ बिझनेस. एक रिलायन्स मॉल, दुसरा रिलायन्स जिओ इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. ओके. आता दो कंपनीज हॅव्हिंग 1 पॅन, कंपनीचा एकच पॅन नंबर आहे. दे कॅन ऑब्टेन सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर डिफरंट सेपरेट बिझनेस प्लेसेस इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. तर रिलायन्स मॉलसाठी वेगळा रजिस्ट्रेशन घेऊ शकतात, रिलायन्स जिओसाठी वेगळं घेऊ शकतात. जर त्यांना पाहिजे असेल तर गव्हर्नमेंट देणार. सेक्शन 25 सबसेक्शन 2 प्रमाणे. नॉट नेसेसरी, नॉट रिक्वायर्ड, नॉट कंपल्सरी, नॉट मॅन्डेटरी. कंपल्सरी काय, 25(1) कंपल्सरी. जर तुम्हाला सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्याची लायबिलिटी येत असेल, रजिस्ट्रेशन हे घ्यावंच लागेल. ॲटलिस्ट सिंगल रजिस्ट्रेशन हे घ्यावंच लागेल. मल्टिपल रजिस्ट्रेशन टॅक्सपेअरच्या गरज असेल, टॅक्सपेअरची रिक्वायरमेंट असेल तर तो घेऊ शकतो. गव्हर्नमेंट कंपल्सरी करत नाही. 200 ब्रँच आहेत, 5 नंबर तरी घेतले पाहिजे असं काही गव्हर्नमेंट बोलत नाही. तुम्ही टॅक्स कलेक्ट करा, 1 नंबर दिलाय त्यावर तुम्ही टॅक्स जमा करणार, 10 नंबर दिले तरी टॅक्स तेवढाच जमा करणार. पण सुटसुटीतपणा आणण्यासाठी जर रजिस्ट्रेशन टॅक्सपेअरला वेगळा नंबर पाहिजे असेल तर गव्हर्नमेंट त्याला ॲप्लिकेशन त्यांनी केलं रूल 11 प्रमाणे तर त्याला 2nd नंबर, 3rd नंबर, 4th नंबर मिळू शकतो. क्लिअर आहे. सेक्शन 22 किंवा 24 जर ॲप्लिकेबल होत असेल तर GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेणं हे गरजेचं असतं, अदरवाईज गरजेचं नसतं. पण एखाद्याला स्वइच्छेने व्हॉलेंटरीली रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल तर तो सेक्शन 25 सबसेक्शन 3 प्रमाणे रजिस्ट्रेशन व्हॉलेंटरीली घेऊ शकतो. ओके. अ पर्सन दो नॉट लायबल टू बी रजिस्टर्ड, सेक्शन 22 प्रमाणे किंवा 24 प्रमाणे त्याचं असं कुठलंही ट्रान्झॅक्शन किंवा ॲक्टिव्हिटी नाही आहे की त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. सेक्शन 22 मधल्या 4 तरतुदी, सेक्शन 24 मधल्या 12 तरतुदी, याच्यामध्ये कुठेही त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची लायबिलिटी निर्माण झालेली नाही आहे. मे गेट हिमसेल्फ रजिस्टर व्हॉलंटरीली अँड ऑल प्रोव्हिजन्स ऑफ CGST ॲक्ट. जर रजिस्ट्रेशन ज्याला घ्यायला लागतं त्याला ज्या तरतुदी आहेत GST मधल्या, म्हणजे इनवॉइस बनवा, रिटर्न करा, पेमेंट करा, बिल बनवा, हे सगळं ज्याला ॲप्लिकेबल होतं तेच सगळं जो स्वइच्छेने घेईल त्याला पण ॲप्लिकेबल होईल. तो असं म्हणू शकत नाही मी काय स्वइच्छेने घेतलं आहे, थोडी मला तुम्ही काहीतरी सूट द्या, काहीतरी सवलत द्या, तसं काय मिळणार नाही. ऑल प्रोव्हिजन्स ऑफ CGST ॲक्ट ॲज आर ॲप्लिकेबल टू अ रजिस्टर्ड पर्सन शॅल अप्लाय टू सच पर्सन. ज्यांना कायद्यानुसार रजिस्ट्रेशन घेण्याची गरज निर्माण झाली, लायबिलिटी निर्माण झाली, त्याप्रमाणे त्यांना ज्या तरतुदी कॉम्प्लायन्सेस नियम पाळावे लागतात तेच नियम जो स्वइच्छेने घेईल त्याला पण पाळावे लागतील. एनी पर्सन दो नॉट लायबल may get himself registered voluntarily and all the provisions of CGST Act as applicable to registered person shall apply to such person. राज असोसिएट्स ह्यांची एक आर्किटेक्ट फर्म आहे. ओके. स्टार्ट अ न्यू बिझनेस इन मुंबई. बिझनेस नवीनच सुरू केला. राज असोसिएट्स इज नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन ॲज पर सेक्शन 22 or 24. बट इफ राज असोसिएट्स wants to take registration in GST can apply for registration. ज्या वेळेस तुम्ही ॲप्लिकेशन दिलं, तुम्ही ज्या वेळेस ॲप्लिकेशन दिलं रूल 8 प्रमाणे तुम्ही फॉर्म फिलअप केला, त्यात तुम्ही काय ऑप्शन चूज केला,
का ऑप्शन चूज केला? व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन हा ऑप्शन चूज केला. तिथे आपल्याला द्यायला लागतं तुमचं रजिस्ट्रेशन घेण्याचं कारण काय. 25(3) म्हणजे व्हॉलंटरी आहे ना. तिथे तिथे 25(3) प्रमाणे व्हॉलंटरी असतो, पण तुम्ही जेव्हा फॉर्म फिलअप करता तेव्हा तिकडे एक कारण दिलेलं असतं. त्यात हां, तरी पण दाबायचं. हां त्यात तुम्हाला चूज करायला लागेल व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन. तिकडे हा ऑप्शन आहे व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन. जर एखाद्याचं ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड झालं त्याला तो ऑप्शन येतो. एखाद्याने बिझनेस ट्रान्सफर केला त्याला तो ऑप्शन तिथे चूज करायचा आहे. तिकडे जे आपले सेक्शन 22 मधले 4 ऑप्शन आणि 24 मधले जे कंपनीचं अंमलबजावणी झालं डिमर्जन झालं तर तो ऑप्शन चूज करावा लागेल. ते कारण काय आहे? तुम्ही कुठल्या कारणामुळे रजिस्ट्रेशन घेत आहात हा ऑप्शन तिकडे घ्यावा लागतो. कळलं ऑप्शन? If Raj Associates wants to take registration in GST, can apply for registration as per section 25 subsection 3 and all the provisions of CGST Act as applicable to registered person shall apply to Raj Associates. Clear आहे इकडे? डिस्टिंग पर्सनचा काय अर्थ आहे? डिस्टिंग पर्सन, डिस्टिंग म्हणजे दुसरं, अलग, वेगळा. पार्टनर नसला पाहिजे. ऐका, डिस्टिंग शब्दाचा अर्थ काय? सेपरेट, वेगळा. माझं एक रजिस्ट्रेशन मी घेतलेलं आहे आणि दुसरं रजिस्ट्रेशन मी घेतलं तर हे दोन बिझनेस माझेच आहेत, एकच पॅन आहे माझा. पण आता माझ्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला मी ज्याप्रमाणे सप्लाय करीन तसा सप्लाय जर मी माझ्याच बिझनेसला केला तर दुसऱ्या व्यक्तीप्रमाणे त्याला इनवॉइस बनवा, त्याचा टॅक्स जमा करा, त्याचा ITC घ्या. माझ्याच दोन रजिस्टर्ड बिझनेसमध्ये मी जेव्हा व्यवहार करतो तेव्हा तो दुसरा असल्याप्रमाणे व्यवहार करायचा. दुसरा म्हणजे डिस्टिंक्ट. म्हणजे तुम्ही आणि मी जसं वेगळे आहोत, अलग अलग आहोत, डिस्टिंक्ट आहोत, तसंच तुमचाच दुसरा बिझनेस असेल तो तुमचाच आहे, तुम्हाला माझाच आहे, मीच आहे, तुम्ही नाही आहेत. दोन बिझनेस वेगवेगळे आहेत, डिस्टिंक्ट आहेत. इन्कम टॅक्स करता एकच आहे पण GST करता दोन रजिस्ट्रेशन हे वेगवेगळे आहे. भले ते एकाच माणसाचे असो, एकाच पॅनवरती असो, तर हे त्यांना सांगायचं आहे. मग ते काय म्हणतात रजिस्ट्रेशन, ते म्हणतात डिस्टिंक्ट पर्सन. याविषयी बोलतात. लॉ मेकरनी ही तरतूद का केली? कारण तुम्हाला दुसऱ्याला सप्लाय करता तेव्हा तुम्ही इनवॉइस बनवता, पण तुमचाच बिझनेस आहे. अ पर्सन हु हॅज ऑब्टेन्ड or is required to obtain more than one registration whether in one state, एका स्टेटमध्ये असो किंवा UT मध्ये असो, or more than one state किंवा UT मध्ये असो, shall in respect of each such registration be treated as distinct person for the purposes of this act. या GSTच्या कायद्यासाठी दोन रजिस्ट्रेशन हे डिस्टिंक्ट पर्सन असतील. Raj and Sons, an architect firm, has a registered head office in Mumbai. He has started another branch in the state of Goa. हे दोन वेगवेगळ्या स्टेटमध्ये आहेत. In respect of newly opened branch Goa, Raj and Sons Mumbai be treated as a distinct person. हेच एक्झाम्पल, तुमची एक ब्रँच पनवेलला आहे, दुसरी न्यू पनवेलला आहे आणि तुम्ही दोन्ही ब्रँच करता रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे. तुमच्यासाठी पनवेल ब्रँचसाठी न्यू पनवेल ब्रँच ही डिस्टिंक्ट पर्सन आहे, न्यू पनवेल ब्रँचसाठी पनवेल ब्रँच डिस्टिंक्ट पर्सन आहे. सेम स्टेटमध्ये असो, वेदर इन वन स्टेट और UT और मोर दॅन वन स्टेट और UT. का केलं म्हणजे रजिस्ट्रेशन तुम्हाला सेपरेटली दिलेलं आहे, तुम्हाला सेपरेटली कॉम्प्लायन्सेस करायचे आहेत. आता तुम्हीच तुमच्या बिझनेसला जेव्हा सप्लाय कराल तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? हां, सप्लाय होतं पण टॅक्स तर तो द्यावाच लागणार, त्यामुळे वेगळे GST घ्यायचं. नाही, पण टॅक्स द्यावा लागणार. तुम्ही एका बिझनेसवरून दुसऱ्या बिझनेसला सप्लाय केला तर एका बिझनेसला टॅक्स जमा करायला लागेल,
दुसऱ्या बिझनेसला ज्यांनी इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणारच आहे ना. एक बिल्डर आहे समजा, एकच बिल्डर आहे, पनवेलला पण त्याचे 50 साईट सगळे पनवेलमध्ये पण चालू आहे. ते तो बिल्डर लोकांचा प्रत्येक माल घेतोय तो supply. बिल्डरचा नियम असा आहे की प्रत्येक प्रोजेक्टला वेगवेगळं अकाउंटिंग करायला लागतं. वेळामध्ये त्यांना रजिस्ट्रेशन वेगळंच घ्यायला लागतं. प्रत्येकाला ना त्याच्या आणि त्यांचं बिल्डरचे हे वेगळं आहे, प्रत्येक site बिल्डरचं वेगळं आहे, बिल्डरचं त्याला वेगळ्या तरतुदी लागू आहेत. पण लक्षात घ्या तुमचा दुसरा असा तुम्ही म्हणून मी तुम्हाला 4-5 बिझनेस जे बोललो ना, ग्रोसरी स्टोअर बोला, ठीक आहे, ठीक आहे. फुटवेअर बोला, मोबाईल शॉप बोला, ठीक आहे. टी व्ही इलेक्ट्रॉनिक आयटमचं दुकान बोला, असे तुम्ही जे बिझनेस करत असाल. Site growth ही नाही करत. Site growth नाही builder लोकं. आता बघा जर का तुमच्याकडे तुमचा एक फुटवेअर आहे आणि तुम्हाला CCTV कॅमेरा पाहिजे, एक मॉनिटर पाहिजे, तुम्ही कुठनं घ्याल? आयदर मार्केटमधनं घ्याल, तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल इन्व्हर्ट सप्लाय घेतल्यामुळे. मग तुम्ही तुमच्याच बिझनेस त्या प्रकारचा असेल आणि तुम्ही तिकडनं सप्लाय घेत असाल तर तुम्ही इन्व्हॉइस बनवा ना. प्रॉब्लेम काय, अडचण काय याच्यामध्ये? जर तुम्हाला रजिस्ट्रेशन 2 दिलेली आहे तर 2 रजिस्ट्रेशनमध्ये जो व्यवहार होईल तो ते वेगळे बिझनेस असल्याप्रमाणेच होईल. त्याचा टॅक्स त्यांनी कलेक्ट करावा, त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांनी क्लेम करावा. दुसऱ्या बिझनेसचा टॅक्स जमा करणं, इनपुट टॅक्स क्रेडिट घेणं, कॉम्प्लायन्सेस करणं दुसरा बिझनेस करेल. 2 नंबरमधला जो बिझनेस आहे, सप्लाय आहे, तो डिस्टिंक्ट पर्सन असल्याप्रमाणेच करा. कुठेही गुंतागुंत गडबड होऊ नये, बरोबर. क्लिअरिटी राहावी म्हणून हे केलंय. यात नुकसान काय होत नाही, टॅक्स पेअरचं नुकसान काय होतंय? ए बिझनेस ITC घेईल, बी बिझनेस टॅक्स जमा करेल, काय प्रॉब्लेम आहे? जर सप्लाय इनवर्ट सप्लाय एच आहे, आउटवर्ड सप्लाय बीच आहे, तर बीची जबाबदारी काय? टॅक्स जमा करा. एची काय? इनवर्ट सप्लाय घेतला, ITC घ्या. पंचवीस 4 मध्ये जशी प्रोव्हिजन आहे तशीच 25-5 मध्ये पण आहे. फक्त तिथे काय म्हटलं, एस्टॅब्लिशमेंट इन अनदर स्टेट. एस्टॅब्लिशमेंट इन अनदर स्टेट डिस्टिंक्ट पर्सन, वेअर अ पर्सन हु हॅज ऑब्टेन्ड or is required to obtain registration in a state or union territory in respect of an establishment has an establishment in another state or union territory, then such establishment shall be treated as establishment of distinct person for the purposes of this act. आता 25-4 मध्ये आणि 25-5 मध्ये फरक काय? एक रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे आणि दुसरं पण घ्यायचं आहे किंवा घेतलेलं आहे रजिस्ट्रेशन. आता इथे दोन्ही बिझनेस, दोन्ही प्लेससाठी रजिस्ट्रेशन घेतलं जाणार आहे किंवा घेणं गरजेचं आहे. पण समजा तुमचा एका स्टेटमध्ये पेट्रोल पंप आहे किंवा तुम्ही एका स्टेटमध्ये एक्झाम सप्लाय करताय आणि एका स्टेटमध्ये टॅक्सेबल सप्लाय करताय, तर जिकडे तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करताय रजिस्ट्रेशन तिकडेच घ्यायला लागतं. जिकडे तुमचं एस्टॅब्लिशमेंट आहे, बिझनेस आहे, पण तो रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, कारण त्याला GSTच्या कायद्याप्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. पण तुम्ही एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये जेव्हा सप्लाय कराल तुमच्याच एस्टॅब्लिशमेंटला, तर ते सच एस्टॅब्लिशमेंट शॅल बी ट्रीटेड ॲज एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन फॉर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट. त्यालाही तुम्ही वेगळं सांगता. मग काय दिलंय, उदय एंटरप्राइजेस इज एंगेज इन सप्लाय ऑफ टॅक्सेबल गुड्स इन महाराष्ट्र. It also supplies alcoholic liquor for human consumption from Nagaland. Its turnover in the current financial year 34 lakh in Maharashtra, 8 lakh in Nagaland. Since Uday Enterprises exclusively is engaged in making taxable supply of goods from Maharashtra, महाराष्ट्राचा लिमिट किती आहे? 40 लाख. आता ॲग्रिगेट टर्नओव्हर काढायचा कसा? ऑल ओव्हर इंडिया जो सप्लाय होतोय तो सगळा काउंट करा, टॅक्सेबल, एक्झाम, देशाबाहेर राज्याबाहेर सगळ्या टोटल केली तर 40 लाख एक्सिड करतो. महाराष्ट्रामध्ये टॅक्सेबल सप्लाय. हाऊएव्हर द थ्रेशोल्ड लिमिट विल नॉट बी रिड्यूस टू 10 लाख. नागालँडला लिमिट 10 लाख आहे, पण नागालँडला टॅक्सेबल सप्लाय होत नाही, त्यामुळे लिमिट लागेल महाराष्ट्राचंच.
In this case, a supply of alcoholic liquor for human consumption from Nagaland, one of the special category states, are a non-taxable supply. In the given case, since the aggregate turnover of Uday Enterprises exceeds the applicable threshold limit 40 lakhs, Maharashtraमध्ये, it is liable to obtain registration. It will obtain registration in Maharashtra, but is not required to obtain registration in Nagaland, as he is not making a taxable supply from said state. आता in the above case, Uday Enterprises Maharashtra and Uday Enterprises of Nagaland are treated as distinct person. Establishment of distinct person समजा. महाराष्ट्र रेशन असेल, नागालँड रेशन घेण्याची गरज नसेल. 34% वरती गेला मग त्याला रेशन घ्यावं लागेल. पण जर का त्यांनी नागालँडच्या बिझनेस अप्लाय केला तर तो डिफरंट एस्टॅब्लिशमेंटला म्हणजे तो डिस्ट्रिक्ट पर्सनलाच अप्लाय केला असंच त्यांनी समजायला पाहिजे. पॅन गरजेचं आहे. पॅन मस्ट फॉर ॲप्टेन रजिस्ट्रेशन. ओके. एक्सेप्शन कोण? NRTP. NRTPला NRTP कोण असतो? फॉरेनर, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. तो काय भारतामध्ये पॅन काढणार नाही. बाकीच्या सगळ्यांना पॅन लागतं. एव्हरी पर्सन शॅल हॅव अ परमनंट अकाउंट नंबर इश्यूड अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 इन ऑर्डर टू बी इलिजिबल फॉर ग्रँट रजिस्ट्रेशन. आता सेक्शन 51 मध्ये सेक्शन 51 प्रमाणे TDS डिडक्ट कोण करतो? स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी. हे जर का 2.5 लाखाच्या वरती पेमेंट करतात सप्लायरला, सप्लायर गुड्स सर्व्हिसचा असो, त्याचा TDS डिडक्ट करायचा आहे. 1% CGST, 1% EGST, 2% डिडक्ट करायचे आणि त्याच्या GST अकाउंटला भरायचे. हे कोण करतं? सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी. जर ते 2.5 लाखाच्या वरती कुठलं पेमेंट करतात ग्रेटर दॅन 2.5 लाख, तर त्यांना रजिस्ट्रेशन त्यांनी घेतलेलं असं TDS मध्ये. त्यात त्यांना टॅक्स डिडक्ट करणं गरजेचं आहे जर 2.5 लाखाच्या वरती पेमेंट केलं तर. आता त्यांच्याकडे त्यांना पॅन घेण्याची गरज नाही कारण ते टॅक्सही भरत नाहीत. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल अथॉरिटी हे ॲज अ पब्लिक अथॉरिटी काम करतात. त्यांना पॅन घ्यायची गरज नाही. त्यांच्याकडे टॅन असतो मात्र की TDS डिडक्ट करा आणि इन्कम टॅक्सकडे जमा करा. इन्कम टॅक्सचा पण TDS आहे, तसा GSTचा पण TDS आहे. मग प्रोव्हाइडेड दॅट a person required to deduct tax under section 51 may have in lieu of PAN issued under the said act in order to eligible for grant of registration. तो चालेल त्यांना, तो पुरेसा आहे. सेक्शन 25(6) मध्ये पॅन नंबर सांगितला आहे आणि मग 6A त्याने अमेंड केला, 6A B C D, आणि त्यात त्यांनी दिलं फर्निश प्रूफ ऑफ पॉझिशन ऑफ आधार नंबर. आधार नंबर जे आहे, आधार नंबरचं ऑथेंटिकेशन करायला पाहिजे. काय हे कशा करता आलं माहिती आहे? हे कशा करता आलं? आधार नंबरचं कशा करता आलं? काही लोकांनी त्यांच्याकडे जे कामगार कामाला येतात किंवा असं रोजंदारीवरती टेम्पररी एखादा गरीब व्यक्ती येतो त्याच्या नावावर ते पॅन काढून घ्यायचे मालक त्याचे आणि त्याच्या नावाने GST रजिस्ट्रेशन करायचे आणि त्या नंबरमध्ये फ्रॉड करायचं. आणि मग या नंबरला फ्रॉड झाला आहे त्या व्यक्तीला पकडला तर तो व्यक्ती असा निराधार व्यक्ती, त्या निराधार व्यक्तीला काय माहिती पण नाही काय केलं यांनी. मग त्याला मोबाईल घेऊन दिला, त्याच्यावरती OTP घेतला, हे सगळं त्याचा मालक करत होतो. तर मला काय माहिती? मी कधी इकडे काम करतो तिकडे काम करतो, कोण मला बोलला, कोणी काय केलं मला काय माहित नाही. तो बोलला ह्या माणसाने तुझ्या नावाने रजिस्ट्रेशन केलंय, तर ह्या माणसाचं मला नावही माहित नाही, मी ओळखत पण नाही. तू कुठे काम केलं? मी काम खूप ठिकाणी करतो, पण मी फक्त शेड बोलतो, मला माहित नाही शेडचं नाव काय. हां, त्यांनीच डॉक्युमेंट बनवले, त्यांनी सगळं केलं, ह्याला काय आठवत पण नाही की त्यांनी कशाला काय मागितलं. त्याला काय वाटतं हा काम देतोय म्हणून बोलतो रेशन कार्ड घेऊन ये, ॲड्रेस प्रूफ घेऊन ये, मग त्याच्या नावावरती पॅन काढलं, त्या नावावरती अशा गोष्टी हे लोक करतात. अशा घटना उघडकीस आल्या. मग नंतर गव्हर्नमेंट काय केलं, पुढे आधार आपण कंपल्सरी केलं. एव्हरी रजिस्टर पर्सन, एव्हरी रजिस्टर, तुम्ही तुमच्या पण नाव पॅनवरती कोणी नंबर काढलेला नाही हे तुम्हाला चेक करायचं असेल, ते लिंक आहे वेबसाईटला, त्या लिंकवर जाऊन चेक करू शकतो बा ह्या नंबरवरती का आहे का, कोणी घेतलं आहे का,
कोणी घेतला असेल, तुम्ही घेतलं नसेल, मग तुम्ही त्याची कंप्लेंट देऊ शकता की बाबा हे हां की माझ्या पॅनवरती रजिस्ट्रेशन नंबर आहे तो माझा नाही आहे, मी रिस्पॉन्सिबल नाही आहे. मिळायला पाहिजे. नाही, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन दिलं, तुमचा एक नंबर असेल ना, समज दिसतो की हा एक नंबर आहे, मी दुसरा काढतो आहे, तसा मेसेज नाही आला, तुमचा पहिलाच नंबर आहे, कोणी काढलेला नाही. पहिला समजा तो तुला फोन बंद झाला असेल किंवा पेंडिंग काय असेल, हे असेल ना. फाईन लागली असेल तर नंबर चालू असेल, नंबर काढला असेल, बंद केला तरी समोर दिसतो की अगोदर तुम्ही काढला होता नंबर, आणि तो कॅन्सल तुम्ही केला आहे. 50,000 पण फाईन लागत जाते ना, 50,000 फाईन लागत जाते जर मंथली भरला नाही तर ना, की आधी वाढत जाते. म्हणजे एका मित्राला लागली फाईन, तिथं आहे वाटतं, त्याचा आहे तो दिसतोय का मला बघाय, त्याचा पॅन नंबर वेगळा आहे पण बघू शकतो. ठीक आहे, मला मी कंटिन्यू करू. ठीक आहे. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल अंडरगो ऑथेंटिकेशन और फर्निश प्रूफ ऑफ पोजेशन ऑफ आधार नंबर इन सच फॉर्म अँड मॅनर अँड विदिन सच टाईम ॲज मे बी प्रिस्क्राईब. आता रूल 10 प्रमाणे आधार नंबरचं. आता ह्याच्यामध्ये जर त्याला आधार व्हेरिफिकेशन करायचं नसेल, ऑल्टरनेट मीन्स ऑफ ऑथेंटिकेशन इफ आधार नंबर नॉट असाइन, पर्याय द्यायला लागतो गव्हर्नमेंटला. मग पर्याय काय, तर पर्याय हा आहे की 10B प्रमाणे आधार नंबर द्यायचा आहे आणि जर त्या आधार नंबर द्यायचा नसेल तर मग त्याच्याकरता ऑप्शन फिजिकल व्हेरिफिकेशन होतं, मग त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन होईल. एक मिनिट. Physical verification, where the proper officer physical verification of business premises in certain cases, where the proper officer is satisfied that the physical verification of the place of business of a person is required due to failure of other authentication or due to not opting for other authentication before the grant of registration, or due to any other reason after the grant of registration, he may get such verification of the place of business in the presence. हे कोण करणार आहे, प्रॉपर ऑफिसरला सांगितलं गेलं आहे की वेअर आधारचा ऑप्शन त्यांनी नाकारला तर प्रॉपर ऑफिसरला काय करायला लागेल, he may get such verification of the place of business in the presence of the said person done, and a verification report along with the other documents including photographs shall be uploaded in form GST REG 30 on the common portal within a period of 15 working days following the date of such verification. Verification झाल्यानंतर 15 दिवसामध्ये ही इन्फॉर्मेशन फॉर्म REG 030 मध्ये कॉमन पोर्टलला त्यांनी टाकायची आहे. आता बघा, रजिस्टर्ड पर्सन अदर दॅन अ पर्सन नोटिफाईड अंडर सेक्शन 25(6)D. 25(6)D मध्ये काही पर्सन दिलेत त्यांनी की त्यांना आधार ऑथेंटिकेशन करण्याची गरज नाही. ते कोण आहेत, प्रोविजन ऑफ सेक्शन 25(6)A, 6B, 6C shall not apply to such person or class of persons or any state or UT or part thereof as the government may on the recommendations of the council. आता त्यांनी नोटिफिकेशनद्वारे सांगितलं की कोणाला गरज नाही आहे, नॉट अ सिटीजन ऑफ इंडिया,
a department of establishment of the central government, state government, local authority, statutory body, public sector undertaking, a person applying for registration under the provision of section 25(9) म्हणजे UIN holder, त्यांना आधारचं ऑप्शन नाही यांच्याकरता. नोटिफिकेशन नंबर त्यांनी काढली 03/2021. ओके. आता 6A मध्ये, 6B मध्ये आणि 6C मध्ये आधार ऑथेंटिकेशन होतं. 6A मध्ये कोणाचं होतं? इंडिव्हिज्युअलचं होतं. 6A मध्ये इंडिव्हिज्युअलचं होतं. आणि एक रूल 10B केला त्यांनी. 10B त्यामध्ये जे पर्सन ऑलरेडी रजिस्टर आहेत, आता तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन घ्यायला जाल तर तुमचं आधार ऑथेंटिकेशन होईल किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन होईल जर तुम्ही आधारचा ऑप्शन नाकारला तर. पण जे रजिस्टर पर्सन ऑलरेडी रजिस्टर आहेत ते जर फॉर फायलिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉर रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन इन फॉर्म GST RG 21 अंडर रूल 23, जर रजिस्ट्रेशन जर का एखादा रजिस्टर्ड पर्सन प्रॉपर कॉम्प्लायन्सेस करत नसेल तर PO रजिस्ट्रेशन कॅन्सल करतो. मग तात्काळ काय होईल? तो रजिस्टर्ड पर्सन POकडे जाईल, माझं काय कॅन्सल केलं, काय चुकलं तो सांगेल. मग ज्या काय ऑब्लिगेशन तो फुलफिल करत नव्हता, पाळत नव्हता, त्या तो प्रॉपर सगळं करेल. मग तो ॲप्लिकेशन देईल की माझं रजिस्ट्रेशन तुम्ही आता काय करा, रिस्टोर करा, रिओकेशन मला पहिल्याप्रमाणे ते ग्रँट करा, तुम्ही कॅन्सल केले ते. तर त्यावेळेस त्याला आधार ऑथेंटिकेशन करायला लागेल. रिफंड क्लेम जो करतो फॉर फायलिंग ऑफ रिफंड ॲप्लिकेशन रूल 89 प्रमाणे त्याला पण आधार ऑथेंटिकेशन करायला लागेल किंवा मग ते त्यांनी नाकारलं त्याला फिजिकल व्हेरिफिकेशन करायला लागेल. फॉर रिफंड अंडर रूल 96 ऑफ द IGST पेड ऑन गुड्स एक्सपोर्टेड, गुड्स एक्सपोर्ट केले तर रूल 96 प्रमाणे त्याला रिफंड मिळतो. म्हणजे 2 रिफंडच्या केस आणि 1 रिओकेशनची केस, या 3 केसमध्ये जो एक्झिस्टिंग म्हणजे पहिल्यापासून रजिस्टर्ड पर्सन आहे त्यांना गव्हर्नमेंट या रूलप्रमाणे ह्या जर ॲक्टिव्हिटी ते करत असतील तर त्यांना आधार ऑथेंटिकेशन करायला लागेल. रिओकेशनचा अर्थ रजिस्ट्रेशन तुमचं कॅन्सल केलेलं आहे ते तुम्हाला पूर्ववत करून पाहिजे असेल तर त्याची जी कॉम्प्लायन्सेस आहे ती आहे रिओकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन जर का मला ॲप्लिकेबल होत नाही तर माझं मी कॅन्सल करेन, मग मला पुन्हा ते पाहिजे असणार पडतच नाही. पण जर डिपार्टमेंटनी जर का एखादं रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं, तो कायद्याप्रमाणे कॉम्प्लायन्सेस करत नाही म्हणून, ऑब्लिगेशन्स पाळत नाही म्हणून, तर मग त्याला ऑब्लिगेशन्स पाळण्यात मी पाळतो म्हणून सांगतो तो, आणि मग तो काय करतो, रिक्वेस्ट पाठवतो की रिओकेशन करा. पण ते रिओकेशन करण्यापूर्वी त्याला फिजिकल व्हेरिफिकेशन किंवा आधार ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे. प्रोव्हाइडेड दॅट इफ आधार हॅज नॉट बीन असाइन्ड to the person required to undergo authentication of Aadhaar, such person shall furnish the following identification documents, namely his Aadhaar enrollment ID slip and bank passbook with photograph, voter identity card issued by the Election Commission of India, or passport, driving license issued by the licensing authority under the Motor Vehicle Act 1988. Provided further that such person shall undergo the authentication of Aadhaar within a period of 30 days of the allotment of the Aadhaar number. Here. ओके. आता 6A मध्ये कोण होता? इंडिव्हिज्युअल होता. 6A मध्ये इंडिव्हिज्युअलसाठी every registered person shall undergo authentication or furnish proof of possession of Aadhaar in such form. हे जे आहे 6B कोणाला आहे बघा. ऑन द फॉर्म ऑन अँड फ्रॉम द डेट ऑफ नोटिफिकेशन every individual shall in order to be eligible for grant of registration undergo authentication or furnish proof of possession of Aadhaar number in such manner. आता हे दिलं आहे every individual आधार ऑथेंटिकेशन करायला लागेल, पण 6B प्रमाणे कोणाला करायला लागेल? इंडिव्हिज्युअलला करायला लागेल. 6A काय सांगतो तुम्हाला की आधार ऑथेंटिकेशन
अदर दॅन पर्सन नोटिफाईड, जे पर्सन नोटिफाईड 6D मध्ये आहेत ते सोडून बाकीच्यांना काय करायला लागेल, आधार ऑथेंटिकेशन करायला लागेल. तुम्ही केलं आधार ऑथेंटिकेशन? नाही अजून लिंक नाही आली ना, बरोबर ना? लिंक यायला पाहिजे होती. अच्छा चेकच नाही केलं. हां. Every individual shall, in order to be eligible for grant of registration, undergo authentication or furnish proof of possession of Aadhaar number in such manner as the government may, on the recommendations of the council, specify the said notification, provided that if an Aadhaar number is not assigned to an individual, such individual shall be offered alternate and viable means of identification in such manner as government may, on the recommendation of the council, specify in the said notification. आता इंडिव्हिज्युअल साठी हे बघा, हे वर्डिंग असं होतं नोटिफिकेशनला, हे असं होतं. दिसतंय? काय आहे? हे ॲक्च्युली रूलमध्ये असं दिलं आहे. In exercise of the powers conferred by subsection 6B of section 25 of the Central Goods and Service Tax Act, the central government, on the recommendations of the council, hereby notifies the date of coming into force of the notification as the date from which individual shall undergo authentication of Aadhaar number as specified in Rule 8. तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन देता त्या ॲप्लिकेशनप्रमाणे तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन करायला पाहिजे, किंवा मग तुम्ही ते सांगितलं नको मला आधार ऑथेंटिकेशन, तुमचं फिजिकल ऑथेंटिकेशन होईल. ऑफ द सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स रूल्स, आणि प्रोव्हाइडेड दॅट इफ आधार नंबर इज नॉट असाइन्ड टू द सेड इंडिव्हिज्युअल, ही शॅल बी ऑफर्ड अल्टरनेट अँड व्हायबल मीन्स ऑफ आयडेंटिफिकेशन इन द मॅनर स्पेसिफाईड इन रूल 9 ऑफ द सेड रूल्स. याप्रमाणे दिलेलं आहे इकडे. आणि इथं 6B मध्ये काय दिलं आहे, इंडिव्हिज्युअल. इथे काय म्हटलं आहे 6C मध्ये, अदर दॅन इंडिव्हिज्युअल. आता जर का इंडिव्हिज्युअल नाही आहे, मग आधार ऑथेंटिकेशन कोणाचं होईल? तुमची दोघांची पार्टनरशिप फर्म आहे, कोणाचं होणार आधार ऑथेंटिकेशन? कोणाचं होणार? करता. In order to eligible for grant of registration, undergo authentication or furnish proof of possession of Aadhaar number, HUF असेल of the करता, managing director, whole time director, such a number of partners, members of managing committee, association board of trustee, म्हणजे जो ऑथोराइज पर्सन आहे, ज्याला तुम्ही नेमलं ऑथोराइज पर्सन म्हणून, जीएसटीच्या पर्पज जो ऑथोराइज पर्सन आहे त्याचं आधार ऑथेंटिकेशन होईल. जर 4 पार्टनर आहेत, आता 4 पार्टनरच्या त्यांच्या पार्टनरशिप फर्ममध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतील. त्यांनी एका पार्टनर सांगितलं पार्टनरशिप फर्ममध्ये की जीएसटीचं काम तू बघायचं, त्याला ऑथोराइज केला तिघांनी मिळून, चौघांनी मिळून, की बाबा हा आमच्या वतीने हा करेल, मग आधार ऑथेंटिकेशन त्याचं होईल. कंपनी असेल, कंपनी डायरेक्टर असतो, HUF मध्ये करता असतो. Provided that where such person or class of persons have not been assigned an Aadhaar number, मग त्यांना त्या किंवा त्या सच पर्सनला किंवा क्लास ऑफ पर्सनला शॅल बी ऑफर्ड ऑल्टरनेट अँड व्हायबल मीन्स ऑफ आयडेंटिफिकेशन इन सच मॅनर. आता बघा एवढं मी मोठं करून देतो, वेगवेगळे कलर देतो, ते ॲक्च्युली तुम्ही वाचायला जाल तर बघा असं असतं, हे या प्रकारे आहे. मग आपण ते असं तोडून थोडंसं घ्यायचं, थोडंसं वेळ घेऊन वाचायचं, मग त्याला तुम्ही पेनाने मार्किंग करा जर असं असेल तर, मग तुम्हाला समजेल. आणि CET मध्ये आधार कोणाला गरज नाही, सिटीजन ऑफ इंडिया नाही आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचं जे डिपार्टमेंट किंवा एस्टॅब्लिशमेंट आहे, लोकल अथॉरिटी, स्टॅच्युटरी बॉडी, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, तिथे कुठल्या पर्सनचं करणार? जर नगरपालिकेचा मुख्याधिकारी आहे तो आज असेल 2 वर्षांनी नसेल, मग जबाबदारी कोणाची? कॉम्प्लायन्सची. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना किंवा डिपार्टमेंटला त्यांनी हे ठेवलंच नाही, त्यांना नंबर द्या, ते प्रॉपर कॉम्प्लायन्सेस करा, बस. जो नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन आहे, रूल 13 काय करता, सेक्शनचा 27 त्यांनी दिला आहे, वेगळा सेक्शन आहे, त्याच रेग्युलेशन होतं, वेगळी तरतूद त्यामध्ये केलेली आहे
पण इथे काय म्हटलं आहे, आपण त्या हा सेक्शन कुठला बघतोय, आपण सेक्शन बघतोय प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन. तर ह्यात काय म्हणतात ते, नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन सेक्शन 25(6). 25(6) मध्ये काय लागतं, पॅन नंबर. जो नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन आहे मे बी ग्रँटेड रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 25(1). 25(1) मध्ये काय दिलं आपण, CTP आणि NRTP ला रजिस्ट्रेशन. CTP ला काय दिलंय, 5 दिवस अवोल्युशन घ्यायला लागेल. आठवतं की नाही आठवते, अदरवाईज बाकीच्यांना 30 दिवस ते लायबल होतील सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे, त्यांना विदिन 30 डेज मध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन मे बी गेट रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 25(1) on the basis of such other documents as may be prescribed. Registration for NRTP Rule 13A Section 27 यांच्याकरता. आता बघा, एव्हरी पर्सन अदर दॅन रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स अंडर सेक्शन 51 अँड नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन यांना पॅन लागतो. ज्यांना सेक्शन 50 प्रमाणे TDS डिडक्ट करायचं आहे त्यांना टॅन आहे ना, त्यांना टॅन दिलं आहे. एव्हरी पर्सन रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स अंडर सेक्शन 51, परमनंट अकाउंट नंबर नसेल तर त्यांना टॅन चालेल, पॅन किंवा टॅन. टॅन टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर, डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर. ओके. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन NRTP जो आहे त्याची तरतूद ही सेक्शन 25(7) मध्ये आहे. टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर किंवा UIN नंबर ऑफ दॅट कंट्री. जो फॉरेनर ज्या कंट्रीतला असेल तिथला त्याला टीन किंवा UIN, युनिक आयडेंटिटी ऑफ दॅट कंट्री, ही तरतूद जी आहे आपण सेक्शन 25(7) बघू तेव्हा बघू. पण हे वेगवेगळे पर्सन आहेत, त्यांना वेगवेगळे डॉक्युमेंट लागतात. सेक्शन 25(8) बघा. आता सेक्शन 25(8) बघा. जर एखादा व्यक्ती सेक्शन 22 प्रमाणे किंवा 24 प्रमाणे लायबल झाला असेल आणि जर त्यांनी ॲप्लिकेशन दिलं नाही रजिस्ट्रेशनचं, तर मग गव्हर्नमेंटचा जो PO प्रॉपर ऑफिसर आहे, वेअर अ पर्सन हू इज लायबल टू बी रजिस्टर, लायबलचा अर्थ त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची लायबिलिटी आहे, गरज आहे रजिस्ट्रेशन घेण्याची. अंडर दिस ॲक्ट फेल टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन, द प्रॉपर ऑफिसर जो PO आहे विदाउट प्रिज्युडाइस, कुठलाही पूर्वग्रह न ठेवता तो प्रॉपर ऑफिसर काय करेल, टू एनी ॲक्शन विच मे बी टेकन अंडर दिस ॲक्ट और अंडर एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स, प्रोसीड टू रजिस्टर सच पर्सन. त्या पर्सनला रजिस्ट्रेशन करण्यासाठी तो काय करेल, प्रोसीड करेल. कशा प्रकारे, इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. आता ॲक्च्युली रूल 16 आहे, त्यामध्ये रूल 16(1) मध्ये दिलं आहे टेम्पररी रजिस्ट्रेशन बाय प्रॉपर ऑफिसर. ओके. वेअर पर्स्युएंट टू एनी सर्वे, हे 5 सब रूल आहेत. जो व्यक्ती रजिस्ट्रेशन घेण्यासाठी लायबल झालेला आहे त्याला प्रॉपर ऑफिसर सांगतो काय की आमच्याकडे काय सर्वे आहे, इन्क्वायरी आहे, इन्स्पेक्शन आम्ही केलं किंवा काय सर्च केला और एनी अदर प्रोसिडिंग्स अंडर द ॲक्ट, या कायद्याप्रमाणे आम्ही सर्वे, इन्क्वायरी, इन्स्पेक्शन, सर्च किंवा अदर काय प्रोसिडिंग केलं, त्यात प्रॉपर ऑफिसर फाइंड्स that a person liable to registration under the act has failed to apply for such registration, such officer may register and said person on a temporary basis and issue an order in form GST RAG 12. त्याला ऑर्डर दिली जाईल. The registration granted under Rule 16(1) shall be effective from the date of such order granting registration. ज्या दिवशी ऑर्डर काढलेली आहे त्या दिवसाची, ज्या डेटची ऑर्डर काढली आहे त्या डेटपासून त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते इफेक्टिव्ह व्हायला पाहिजे. रजिस्ट्रेशन ग्रँटेड अंडर रूल 16(1) शॅल बी इफेक्टिव्ह
फ्रॉम द डेट ऑफ सच ऑर्डर ग्रँटिंग रजिस्ट्रेशन. सबरूल 16.3 बघा. ॲप्लिकेशन एव्हरी पर्सन टू whom a temporary registration has been granted under Rule 16.1 shall within. मी प्रॉपर ऑफिसर आहे. मी तुम्हाला सांगितलं की माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही लायबल आहात आणि माझी जबाबदारी आहे की तुम्ही लायबल आहात. म्हणून मी तुम्हाला सांगतोय माझ्या अधिकारामध्ये ऑर्डर काढली, तुम्हाला ऑर्डर दिली, रजिस्ट्रेशन तुम्हाला घ्यायला लागेल. तुम्ही म्हणाल काय हुकुमशाही आहे, जबरदस्ती करता, आम्हाला मान्य नाही. तुम्हाला हा अधिकार असला पाहिजे की नको. तुम्ही कुठल्या बेसिसवरती बोलता की आम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे होतं आणि आम्ही घेतलेलं आहे आणि तुम्ही जबरदस्ती आमच्या घरात टाका रजिस्ट्रेशन ऑर्डर. सबरूल 3 मध्ये एव्हरी पर्सन टू whom a temporary registration has been granted under Rule 16.1. मी तुम्हाला 16.1 मध्ये काय केली, ऑर्डर काढली. तुमच्याकडे 90 दिवस आहेत. अ पिरियड ऑफ 90 days फ्रॉम द डेट ऑफ द ग्रँट ऑफ सच रजिस्ट्रेशन. सबमिट an application for registration in the form and manner provided in Rule 8 or Rule 12. जर तुम्हाला मान्य असेल तर 90 दिवसावर तुम्ही ॲप्लिकेशन द्या रूल 8 प्रमाणे. आणि जर तुम्हाला मान्य नसेल, provided that where the said person has filed an appeal against the grant of temporary registration, in such case the application for registration shall be submitted within a period of 30 days. 30 दिवसामध्ये from the date of issuance of the order upholding the liability to registration by the appellate authority. अपील करा, अपील ऑथॉरिटीकडे. द प्रोव्हिजन ऑफ रूल 9 आणि 10. त्यांनी ॲप्लिकेशन जर केलं तर 9-10चं काम काय, व्हेरिफिकेशन. दुसरं 10चा इश्यू ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन. शॅल म्युटॅटिस म्युटॅन्डिस अप्लाय टू ॲन ॲप्लिकेशन सबमिटेड अंडर रूल 16.3. 16.3 मध्ये ॲप्लिकेशन कोण देतो, सो मोटो, ज्याला प्रॉपर ऑफिसरने ऑर्डर दिली तो जे ॲप्लिकेशन देईल ते रूल 16.3 प्रमाणे असेल. मी ते ॲप्लिकेशन तो देईल. आणि 9-10 मध्ये जे व्हेरिफिकेशन होतं तेच यथावश्यक परिवर्तनासहित म्युटॅटिस म्युटॅन्डिस ॲप्लिकेबल होतील. तेच रूल व्हेरिफिकेशनला आणि ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशनसाठी, इश्यू ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसाठी. द GSTN assigned pursuant to the verification under Rule 16.4 shall be effective from the date of the order granting registration under Rule 16. 16/1 ज्या डेटची ऑर्डर दिली आहे त्या डेट पासून रजिस्ट्रेशन ॲप्लिकेबल होईल. कळलं. रजिस्ट्रेशन 22 किंवा 24 प्रमाणे घेणं गरजेचं आहे. जर ते सेक्शन, त्यातले सबसेक्शन ॲक्टिव्हिटी, त्यातले तरतूद जर तुम्हाला ॲप्लिकेबल झाली आणि तुम्ही स्वतः ॲप्लिकेशन केलं तर ठीक आहे. पण जर ते ॲप्लिकेशन एखादा व्यक्ती नियमाप्रमाणे घेत नसेल तर सरकारचं काम आहे कोण कायदा तोडतो त्याच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार. सिग्नल चालू आहे, आपण गाडी घेऊन जातो, तर मग जो सिग्नल तोडतो त्याला पकडा आणि त्याला फाईन घ्या. हा जसा अधिकार आहे पोलिसांना, तसा हा अधिकार आहे प्रॉपर ऑफिसरला की बघा कोण कायद्याचं पालन करत नाही. मग त्यांच्याकडे अधिकार काय, तुम्ही इन्स्पेक्शन करा, सर्वे करा आणि सर्च करा. इन्क्वायरी, सर्वे, इन्क्वायरी, इन्स्पेक्शन, सर्च किंवा एनी अदर प्रोसिडिंग्स. केव्हा कसं होतं की एवर रेट टाकतात आणि बीच्या बाबतीत कळतं अरे बी रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही. एनी अदर प्रोसिडिंग्स, कुठलं तरी कारवाई बनवून कळलं की अरे बी रजिस्ट्रेशन का नाही झालेलं, तुम्ही माल बी कडनं घेताय, तुम्ही एवढा लाखोचा माल घेतला आहे आणि बी रजिस्ट्रेशन नाही आहे. मग ते बीच्या डोक्यावरती बसतात, काय रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही. आमच्या माहितीप्रमाणे, आमच्या इन्स्पेक्शनप्रमाणे, आमच्या प्रोसिडिंग्सप्रमाणे तुम्ही त्यांना वर्षभर 6 महिन्यामध्ये 2 करोडचा माल विकला आहे आणि तुम्ही GST मध्ये अनरजिस्टर आहात. अशा प्रकारची घटना आहे. त्यांच्याकरता मग सेक्शन आणि रूल पाहिजे. तो सेक्शन जो आहे तो सेक्शन दिलेला आहे 25(8).
25(8) प्रमाणे गव्हर्नमेंटकडे अधिकार आहेत, प्रॉपर ऑफिसरकडे रजिस्ट्रेशन करण्याकरता ते जो पर्सन लायबल आहे त्यांना वाटतं त्याला ते रजिस्ट्रेशन घेण्याकरता सांगू शकतात, ऑर्डर काढू शकतात. झालं 5 मिनिटं संपेल. PO conduct any survey, inspection, search, inquiry or any other proceeding under the GST Act finds person liable to registration fail to apply for the same. त्याला टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर दिला जाईल कुठल्या फॉर्ममध्ये GST RG 12. त्याला 90 दिवसामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन करायला पाहिजे किंवा जर त्याला मान्य नसेल तर त्यांनी अपील करायला पाहिजे. अपील ऑथॉरिटीकडे अगेन्स्ट जर का त्याचा जो निकाल देईल ऑथॉरिटी त्याच्या जर का फेवरमध्ये गेला, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, विरोधात गेला तर मग 30 दिवसामध्ये ज्या दिवशी ऑर्डर निघेल, इश्युअन्स ऑफ ऑर्डर ऑफ ऑथॉरिटी, आणि 30 दिवस रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. आता 9, 10 आणि हां बिझनेस सुरू केल्यापासून ना हा म्हणजे किती फाईन भरणार त्याने 3 वर्ष किंवा 4 वर्ष बघा आता ते कसं होतं, एखाद्याने घेतलाच त्याला नाही फाईनच तीन लागेल ना जास्त. रजिस्ट्रेशन घेण्याची गरज कधीपासून होती? तो म्हणजे पोलीस ऑफिसर का? प्रॉपर ऑफिसर. प्रॉपर ऑफिसरची पण डेफिनेशन आहे की प्रॉपर ऑफिसर कोण आहे. सेक्शन 2 मध्ये दिले प्रॉपर ऑफिसर कोण आहे. गव्हर्नमेंटचा माणूस सगळीकडे तुम्हाला हा शब्द सापडेल की प्रॉपर ऑफिसर काय करेल, काहीतरी ॲक्शन घेईल, काहीतरी स्टेप करेल. तो प्रॉपर ऑफिसर हा शब्द जेव्हा आत येतो तुम्ही ॲक्ट काढून बघा की प्रॉपर ऑफिसर कोण आहे. सेक्शन 2 मध्ये डेफिनेशन दिलेली आहे ABCD वाईज. लॉ तुम्ही म्हटलं का लॉ असंच असणार ना. PRO 91 बघा. प्रॉपर ऑफिसर इन रिलेशन टू एनी फंक्शन टू बी परफॉर्म अंडर दिस ॲक्ट मीन्स commissioner or the officer of the central tax who is assigned that function by the commissioner in the board. आता आपण CGST ॲक्ट बघतोय. आता हे आपल्याकडे जे लोक येतात ते काम करतात. आता प्रत्येक ठिकाणी जो साहेब असेल तो काम करायला जाईल का? प्रॉपर ऑफिसर इन रिलेशन, प्रॉपर ऑफिसर इन रिलेशन टू एनी फंक्शन टू बी परफॉर्म अंडर दिस ॲक्ट. त्याला देता हां येतो. मीन्स प्रॉपर ऑफिसर मीन्स commissioner or the officer of the central tax who is assigned that function by the commissioner in the board. ज्या व्यक्तीला ते संबंधित काम करायला दिले तो प्रॉपर ऑफिसर आहे. मीन्स द कमिशनर, सगळ्यात पहिली गोष्ट कमिशनर प्रॉपर ऑफिसर असतो, और द ऑफिसर ऑफ द सेंट्रल टॅक्स हू इज असाइन्ड दॅट फंक्शन बाय द कमिशनर इन द बोर्ड. जो ऑफिसर असाइन करेल दॅट फंक्शन कमिशनरला बोर्डमध्ये, अशा प्रकारे त्याचं म्हणजे एक लक्षात द्या, एक गव्हर्नमेंटचा एक अधिकृत व्यक्ती आहे, त्याला हे काम दिलेलं आहे, तो प्रॉपर ऑफिसर आहे आणि त्याच्या कंट्रोलमध्ये त्याच्या थ्रू हे सगळं काम गव्हर्नमेंट करणार आहे आणि कायद्यानुसार प्रॉपर ऑफिसरनी ते करावं. अशा प्रकारे सगळे आपल्याला तरतुदीमध्ये दिसेल. predominant elements of an component supply. उद्या प्रिन्सिपल No, 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 no. उद्या रेग्युलर क्लास असेल ना. त्याच्यावरती वरती प्रिन्सिपल नाही त्यावरती हा प्रिन्सिपलच राहिले आता. इकडनं प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस नाही माझं काय हां, म्हणजे हे तुम्ही नव्वद, open नव्वद. तुम्ही केलं ना त्याच्यानंतर मी रात्री ओपन करून बघितलं हां ते, मग ते ओपन झालं पण ते ऑथेंटिकेशनचं एक मिनिट. Principal supply means the supply of goods or services which constitutes the predominant element. लक्षात घे, predominant element of a composite supply and to which any other supply forming part of that composite supply is ancillary. प्रिन्सिपल सप्लाय, तुझा सप्लाय कुठला आहे? समजा TV हा सप्लाय आहे, पण TVचं इन्स्टॉलेशन, TVची डिलिव्हरी हे पण तू करतोस.
करावं लागणार. मग ह्या गुड्स बरोबर सर्व्हिस पण द्यायला लागली, ट्रान्सपोर्टेशनची सर्व्हिस पण द्यायला लागली, इन्शुरन्सची. मग ह्याच्यामध्ये डॉमिनंट काय आहे? गुड्स डॉमिनंट आहे, सर्व्हिस डॉमिनंट आहे. तर गुड्स डॉमिनंट आहे. मग सप्लाय कसला आहे? प्रिन्सिपल सप्लाय हा गुड्सचा आहे, हा प्रिन्सिपल सप्लाय आहे. मेन बिझनेस काय हां. सर्व्हिस. आणि मग नॅचरली दुसरी गोष्टी जी आहे डिलिव्हरी करणं, इन्शुरन्स करणं, ह्याच्यावर करावंच लागतं. तेव्हा त्याला म्हणतात कंपोजिट सप्लाय. एका गुड्स बरोबर 2 सर्व्हिस पण द्यायला लागल्या तर तो कंपोजिट सप्लाय. पण प्रिन्सिपल सप्लाय जो आहे त्याचाच तो भाग आहे, ते नॅचरल बंडल आहे. प्रिन्सिपल सप्लाय मीन्स द सप्लाय ऑफ गुड्स or services which constitutes the predominant element of a composite supply and to which any other supply forming part of that composite supply is ancillary. तो सहाय्यक, ancillary अर्थ आहे सहाय्यक. मुख्य सप्लायला सहाय्यक दुसरा सप्लाय करायला लागला तर दुसरा सप्लाय जो सहाय्यक सप्लाय, आणि तो नॅचरली तो करावाच लागतो. त्याची कॉस्ट आहे इन्क्लुडेड. अर्थात साहजिक तुम्हाला माहिती आहे आपल्याला करायचं आहे. तर इन्शुरन्स आहे, 2 वर्षाची वॉरंटी आहे, 3 वर्षाची वॉरंटी आहे, तर त्यामध्ये त्यांनी तो सगळा विचार करूनच कॉस्टिंग काढलेली आहे. ट्रान्सपोर्ट अर्थात जर आपण फ्लिपकार्टला बघतो की ह्या वस्तूची किंमत एवढी आहे, तर आयदर ते त्यामध्ये म्हणतात तुम्ही 500च्या वरती घ्याल तर ट्रान्सपोर्ट तुम्हाला चार्जेस एक्स्ट्रा लागणार नाही, डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा लागणार नाही. तर याचा अर्थ काय, त्या कॉस्टमध्ये ते इन्क्लूड आहे. पण जर तुम्ही 200 रुपयाची वस्तू घेतली तर तुम्हाला 50 रुपये डिलिव्हरी चार्जेस लागतील. ओके, थांबूया.